आणले वैभवने तर इथे मस्त किती छान निघालेलं आहे आपलं डाळिंब पूर्ण काहीच खराब नाही इतकं गोड आहे ना तर मस्त म्हटलं आता ज्यूस करू त्याचा आता कसं दुपारचं तर इथे आम्ही मस्त ज्यूस पितोय तर मला तर खूप आवडलंय तुम्हाला आवडलं का वियान ये ना तू पिऊन बघ तर इथे पिचकारी घेऊन झाली बघू शकता आपण तर इथे बघू शकता मस्त भाकरी फुगलेली आहे एकदम शिजून गेली भाकर तर आता इथे ना ड्रॅगन फ्रूट कट करतो कारण उद्या पण हे होऊन जाईल तर बघू आता कसं निघतं हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे तुम्ही बघितलं असेल मी काल याची नागलीचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ दळून आणलं तर आज मस्त भाकरी करणार खूप कधीच्या भाकरी खाल्ल्याच नाही तर भाकरी करणार नागलीच्या आणि त्याच्यासोबत आहे कांद्याची पातीची भाजी मस्त केलेली आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या मस्त कुटून टाकून केलेली आहे आणि इथे मस्त भाकरी करते तर जास्त मोठ्या पण नाही जास्त छोट्या पण नाही मीडियम आकाराच्या भाकरी करते मी इतकं भारी पीठ मळून दिलेलं आहे ना म्हणजे असं तुटत पण नाही काही पीठ कसं लगेच अशी चिरा जातात त्याला आणि नागलीच्या भाकरींना कसं खूप गरम एकदम उकळतं पाणी टाकलं ना तेव्हा ते भाकरीचं पीठ छान तयार होतं मळून तर बघू शकता मस्त अशी भाकरी ही पहिली भाकरी आणि नंतर सुद्धा मऊच राहतात त्या संध्याकाळपर्यंत अशी कडक नाही होत जर आपण एकदम कडक पाणी घेतलं ना गरम तर एकदम मऊ मऊ राहतात मस्त तर आता याच्यात 5-6 भाकरी होती बहुतेक आणि चुलीवर असतं ना चुलीवर अजून भारी भाकरी जमतात जेव्हा चुला असेल ना मस्त असे भाजता येतात पण मग मी एका साईडला गॅसवरच भाजून घेते डायरेक्ट याच्यावर तर मस्त नागलीच्या भाकरी मला पहिले येत नव्हत्या लग्नाच्या आधी पण लग्नानंतर सगळं शिकून गेली नागली बाजरीच्या पण येत नव्हत्या कोणत्याच भाकरी पोळ्या सुद्धा येत नव्हत्या तर बरोबर मी शिकून गेली पोळ्या नंतर बाजरीच्या भाकरी नागलीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी नंतर भाज्या वगैरे नाही तर मी लग्नानंतर ना मम्मीला फोन करायची आणि याची भाजी सांग फ्लावरची भाजी सुद्धा येत नव्हती मला फ्लावरची भाजी सांग याची रेसिपी सांग म्हणून फोनवरच बोलायची आणि मग मला सांगायची रेसिपी तर आता सगळं येतं मला एकदम ऑल काही पण सांगा तुम्ही सगळंच स्वयंपाक करेल तुम्हाला नॉनव्हेज असो व्हेज असो साऊथ इंडियन असो सगळंच येतं तिथे आपली मस्त भाकरी आता याच्यावर मस्त फुगून जाईल ती मला दाखवते तर याच्यावर मस्त आता भाजून घेते भाकरी दुसरी पण इथे टाकून घेते तर अशी मस्त गॅसवर भाजून घेणार भाकरी सगळ्या मस्त भाजल्या जातात तर इथे आपली पहिली भाकर एकदम रेडी आहे झालेली तर चला आता मी पटापट भाकरी करून घेते आणि मग बोलते तर इथे बघू शकता मस्त भाकरी फुगलेली आहे अशी भारी एकदम फुगून गेली भाकर तर चला आता 2-3 भाकऱ्या राहिल्या आणि करून घेते पटापट मस्त भाकरी झालेली आहे बघू शकता आणि आईंना पण दिली भाकरी आणि भाजी त्यांना पण खूप भाकरी आवडतात तर इथे चहा ठेवलेला आहे वैभव आले ना तर तुम्हाला खलबत्ता दाखवायचं राहून गेला त्या दिवशी खलबत्ता आणला एकदम क्यूट आणि छोटासा लोखंडी बघू शकता खूप भारी आहे तर मी खास ना इलायची कुटायला आणला कारण इलायची मी याच्यावर ठेवून कुटत होती पण मग म्हटलं ना खास इलायची कुटण्यासाठी हा तर आहे लसूण आलं वगैरे मिरची कुटण्यासाठी पण इलायची कुटण्यासाठी खास आणलेला आहे
आणि ती मस्त कुटून जाती, म्हणजे सगळे फ्लेवर्स चहामध्ये येतात. मस्त कुटली गेलेली आहे आणि आपल्या चहामध्ये टाकते आणि इथे ठेवते या ठिकाणी. आणि वैभवने मस्त फ्रुट्स आणले आज येतानी. मस्त डाळिंब आणले, इथे डाळिंब आणलेले मस्त. तर 1 किलो डाळिंब आणि ड्रॅगन फ्रूट आणलेला आहे. तर एवढंच हे 70 रुपयाचं ड्रॅगन फ्रूट आहे. तर मस्त. तर आता कसं उन्हाळा लागला, फळांची गरज असते, फळं खावेच सगळ्यांनी. कोणते पण फ्रुट्स, वॉटरमेलन असो काही पण असो, पण उन्हाळ्यामध्ये फळं खावे. तर आता इथे मी चहा ठेवलेला आहे, भाकरी पण मस्त झालेली आहे, भाजी झाली, स्वयंपाक झाला सगळा. आता मस्त चहा पिणार आणि सगळं आवरून वगैरे मग तुमच्याशी बोलते. तर माझं आवरून झालेलं आहे मस्त. तर इतकी भूक लागली की ना, सगळ्यांचे जेवण झालं, माझं बाकी आहे. तर आता जेवण करते, भाजी गरम करते मस्त आपली कांद्याची पात. मला तर खूपच आवडते. आणि पसारा पण खूप झाला आहे, तो पण आवरायचा आहे. किचनवरचं आवरलंच नाही झाल्यानंतर स्वयंपाक. आणि आज ना ते मी बाहेर टेरेसमध्ये नागली आणि बाजरी ठेवलेली आहे वाळत करायला, म्हणजे अशी नुसतं गोणी उघडून ठेवलेली आहे. थोडंसं ऊन देऊन झालं का संध्याकाळी मस्त त्या पुड्या टाकणार. तर धान्याला कीड लागू नये म्हणून कोणत्या पुड्या टाकते ते तुम्हाला दाखवतेच. आधी पण सांगितलं त्याच्या आधी, पण माझे जे नवीन व्ह्यूअर्स असेल त्यांच्यासाठी तर दाखवते मी कोणत्या पुड्या. कारण खूप छान, म्हणजे कधीच लागत नाही कीड वगैरे, वर्षभर ठेवलं तरी नाही लागत. तर त्या कशा पद्धतीने टाकते ते तुम्हाला दाखवतेच. चला आता इथे जेवण करून घेते, भूक लागली खूप, आणि मग बोलते तुमच्याशी. तर तुम्हाला दाखवते ते फळं आणले ते वैभवने. तर इथे मस्त किती छान निघालेलं आहे आपलं डाळिंब, पूर्ण काहीच खराब नाही, इतकं गोड आहे ना. तर मस्त म्हटलं आता ज्यूस करू त्याचा. आता कसं दुपारची झालेली आहे आणि उन्हाळा लागला की ज्यूस वगैरे असं प्यावंसं वाटतं. तर म्हटलं आता ज्यूस करेल. तर मी आता हे सगळे दाणे काढून घेते आणि मी 3 घेतले, म्हणजे 3 डाळिंबांचं करणार आहे. तर चला आता पटापट दाणे काढून घेते आणि आता ज्यूस करेल ना तेव्हा दाखवते तुम्हाला कशी करते मी. तर इथे आपले 3 डाळिंब सोलून झालेले आहे, बघू शकता. ती लाल लाल दिसत आहे मस्त आणि गोड पण आहे. चला आता ज्यूस बनवू आणि तुम्हाला पण दाखवते. तर आता ज्यूस बनवते. तर ज्यूससाठी हे काढलेलं आहे आपलं ज्यूसचं भांड. ज्युसर पण आहे माझ्याकडे, पण मग त्याच्यात आता हे छोटे ना थोडे, म्हणून मग हेच घेतलेलं आहे. आणि त्याच्यात साखर टाकणार थोडीशी, जास्त नाही टाकणार, थोडीशी टाकेल. आणि थोडं थंड पाणी, एकदम चिल्ड वॉटर आहे हे, ते टाकणार. पाणी थोडे आपले. तर आधी त्याच्यात साखर थोडीशी, आणि थोडंसं पाणी ऍड करणार. तर इथे आपला ज्यूस एकदम रेडी आहे, एकदम रेडी झालेला आहे. आणि ना आता तर इथे ज्यूस एकदम रेडी झालेला आहे, बघू शकता. आता हे ग्लासेस पुसून घेते. तो दे ना, तो सेम आहे, दाखव नंतर देते तुला. तर इथे आपला पोमॅग्रेनेट ज्यूस झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आता पिऊन दाखवते कसं झालं. इतकं भारी वाटलं. इथे आपलं पोमॅग्रेनेट ज्यूस झालेलं आहे. तर 2 ग्लास झाले, 3 डाळिंबचं, आणि थोडंसं थंड पाणी पण टाकलं होतं मी. तर खूप छान झालेले आहे, मस्त. आता आम्ही एन्जॉय करतो. तर इथे आम्ही मस्त ज्यूस पितोय. तर मला तर खूप आवडलंय. तुम्हाला आवडलं का? विहान ये ना तू पिऊन बघ. विहान तर कधीच फळ वगैरे खात नाही, आता पहिल्यांदा. आता कसं आहे? भारी आहे, छान आहे.
तर मस्त असं तो म्हणे नको मला म्हणे त्याला देते ना आता अर्ध पिऊन मी. तर 2च ग्लास झाले 3 यांचं ना 3. तरी मी थंड पाणी टाकलं नाही तर नुसतं त्याच तर खूप ना मिल्कशेक पण करता येईल ना त्याला. त्याच्यात तेव्हा आईस्क्रीम वरतून टाकायची एक स्कूप आणि मिल्क टाकायचं. तू काय पिते दाखव. पाणी पिते ती मस्त लागते. साधारण राहू दे काय कॉम्बो आहे का 2 पिचकाऱ्या. बोलू का बघू आता. तर आता आम्ही इकडे ना विहान आणि कियारासाठी ना पिचकारी घ्यायला आलेलो आहे. बघतो आता कोणती पिचकारी घेतो ते दाखवतेस तुम्हाला. क्वालिटी भारी आहे. ही एक चांगली आहे साधी पण मोठी. आपण थांबलं म्हणजे आपण तर इथे पिचकारी घेऊन झाली बघू शकता. इथे 2 घेतलेल्या आहे विहान कियारासाठी मस्त मिळाल्या. बोलेल काही एक तर मोठी बॅग पाहिजे बघ. तारखेला आहे का. म्हणे बरं का मला म्हणे 4-5 दिवस म्हणे गावाकडे जायचंय. घरी आलो आणि मस्त जेवण पण झालेलं आहे आमचं. तर कियारा आणि विहानसाठी मी पिचकारी घेऊन आलेली आहे. तर बघू शकता. दाखव कियारा विहान. उडू नको 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 त्यांना म्हटलं खाली खेळा कारण इथे ना बाजरी आणि नागली आहे. नको विहान तिथे बाजरी नागली ना म्हटलं झाडांवर टाक. इथे झाडांवर टाका. हां झाडांना. तशा दोघांना बंदूक. कियाराला थोडी छोटी आणली तिला असं म्हणजे घेता येईल असं आणि याला विहानला थोडी मोठी आणली. कशी विहान छान आहे. तिला अशी पिचकारी आणलेली आहे. छोट. उद्या खाली खेळा. हा ऍक्शन. दाखव कशी बंदूक आहे. दाखव. टाकू नको पाणी असं कर. तर बघू शकता विहानची बंदूक अशी एवढी मोठी आणि कियाराची एवढी. हो ना. आवडली कियाराला आणि विहानला आवडली का. तर तुम्ही बघितलं असेल मस्त त्यांना बंदुकी आणल्या पण तरी विहानला थोडीशी जळजळ होते. तरी त्याला म्हटलं उद्या थोडंच पाणी घे आणि खेळ. जास्त मोठ्या पण नाही आणि बॅगच्या पण होत्या मस्त छान छान होत्या आलेल्या. तर मस्त आणलेल्या आहे. तेच आणायला गेलो होतो आज आणि जेवण पण झालेलं आहे. आज पार्सलच आणलं होतं पावभाजी वगैरे ती खाल्ली आणि थोडी खिचडी केलेली आणि डिशवॉशरला इथे भांडे पण लावले बघू शकता. किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे मी. तर तेच असं होतं आजचा व्लॉग. आणि इथे आता मी ना हे पण कट करते काय म्हणतात ड्रॅगन फ्रूट कट करते. चला बघू आपण कसं निघतं वगैरे. तर आता इथे ना ड्रॅगन फ्रूट कट करतो कारण उद्या पण मग हे होऊन जाईल. तर बघू आता कसं निघतं. मधून कट करू का. मधून कट करते. नॉर्मली जसं व्हाईट असतं व्हाईट पण असतं पिंक पण असतं आणि आता येल्लो पण आलेला आहे. आणि ह्या बिया तुम्ही ह्या बिया सुद्धा लावू शकता. अशीच मी बिया लावल्या होत्या आणि गच्चीवर तुम्ही बघितलं असं ड्रॅगन फ्रूटचं खूप मोठं झाड झालेलं आहे. तर असंच ड्रॅगन फ्रूट आणून बिया लावल्या होत्या मी. थांब की याला. बघा असं निघतं असं. वा भारी.
इझी निघून जाते एकदम. किती छान दिसते. विहानने नाही खाल्लं ना विहान कधी? कधीच नाही खाल्लं. तू पण नाही खाल्लं. मेरे तो कुछ आता इथे काढलेलं आहे मी. आता ना क्यूब करते. वा थांब ग कियाला. थांब खा खा ना. ते डाळ नको टाकू त्याच्यात. हा तर इथे बघू शकता मस्त कट केलेले आहे आणि त्याच्यासोबत ना फ्रूटचं आता मी खाते बरं. भारी एकदम. थोडं जास्त गोड नाही, एवढं फिक्क आहे एकदम. तर विहानला खायला देऊ आपण. तर आता विहानला देते मी. थांब बघ बरं कशी टेस्ट आहे. पहिल्यांदाच खातोय विहान. कसं आहे? एवढं गोड नाही ना? गोड नाही आहे पण कसं काय नॉर्मल फ्लेवर, असं काहीच फ्लेवर नाही आहे. कसं आहे आंबट पण नाही आहे. अजून तरच विहान भारी सांगतो असं काहीतरी. तर छान आहे, नॉर्मल आहे, जास्त गोड पण नाही आहे. डॅडीला दे. नको. किराने आज त्या दिवशी सुरी घेतली आणि ठेवलं होतं बोट कापून. हो ना. चला तर मस्त ड्रॅगन फ्रूट खाल्लेलं. इतकं म्हणजे नंतर गोड लागत नव्हतं. त्याच्यावर मग साखर टाकली विहानला, तेव्हा त्याने खाल्लं. तर पण भारी लागलं आणि खायला पाहिजे, एकदम चांगलं असतं ड्रॅगन फ्रूट. तर तेच आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज मस्त भाकरी केल्या होत्या आणि भारी लागल्या मस्त. तर असा होता आजचा ब्लॉग. विहान त्यांच्यासाठी मस्त पिचकारी घेऊन आलेलो आहे आम्ही. जरी सण साजरे नाही करायचे पण मुलांना कसं आवडतं खेळायला, होळी किंवा मग काही रंगपंचमी वगैरे खूप आवडतं, म्हणून मग त्यांना घेऊन आलो आम्ही. आणि मग ते खेळतात खाली, इकडे तिकडे फिरून खेळतात. तर तेच व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की कमेंट करून सांगा की कसा होता आजचा ब्लॉग. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.